मराठी भाषेतील वृत्ते. मराठी भाषेतील वृत्ते जाती किंवा मात्रा वृत्ते. मात्रा एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. अक्षरात ऱ्हस्व व दीर्घ असे दोन प्रकारचे उच्चार आहेत. त्यांना लघु गुरु असे म्हणतात. मात्रा मोजताना लघु अक्षर असेल तर एक मात्रा मोजतात. गुरु अक्षर असेल तर दोन मात्रा मोजतात. जाती किंवा मात्रा वृत्ते म्हणजे काय ते आपण पाहूया. ज्या कवितेच्या चरणात अक्षरांचे व गणांचे बंधन नसून केवळ मात्रांचे बंधन असते त्यास मात्रा वृत्त किंवा जाती असे म्हणतात. मराठीमध्ये ज्यांना आपण पदे म्हणतो त्यांचा समावेश मात्रा वृत्तात होतो. कटाव, फटके, भुपाळ्या, आरत्या, अंगाई गीते, पाळणे, पोवाडे, समरगीते, लावण्या अशा रचनांचाही समावेश मात्रा वृत्तांत होतो. चरणातील मात्रा मोजताना 8 मात्रांचा किंवा 6 मात्रांचा गट किंवा गण पडतात. 8 मात्रांच्या गणाला पद्म असे म्हणतात व ते प या अक्षराने दाखवतात. 6 मात्रांच्या गटाला भृंग म्हणतात व हा गट भ्रू या अक्षराने दाखवतात. मात्र वृत्ताच्या चरणात पद्माचा किंवा भृंगाचा एक गट न येता अनेक गट आल्यास त्यांना आवर्तन असे म्हणतात. चरणाच्या शेवटी 2 मात्रांचे एक अक्षर असेल तर अधिक या चिन्हाने दाखवतात. 2 मात्रा असतील तर अधिक एक चिन्ह, 3 मात्रा असतील तर अर्धा चंद्र व अधिक चिन्ह, 4 मात्रा असतील तर वजा व अधिक चिन्ह, 6 मात्रा असतील तर वजा वजा अधिक चिन्ह अशा चिन्हाने दाखवतात. मात्रा वृत्तात सगळ्याच चरणात मात्रा सारख्या असल्या तर त्यास समजाती असे म्हणतात. 2 भिन्न मात्रावलीचे चरण आल्यास विषम जाती म्हणतात. मात्रा वृत्ताचे प्रकार. मात्रा वृत्ताचे अनेक प्रकार आहेत. या ठिकाणी आपण 5 प्रकारांची माहिती पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे दिंडी, दुसरा प्रकार आर्या, तिसरा प्रकार साकी, चौथा प्रकार फटका व 5वा प्रकार जीवन लहरी. मात्रा वृत्तातील पहिला प्रकार पाहूया, दिंडी. यामधील 4ही चरणातील मात्रा संख्या मोजली तर प्रत्येकात 19 भरते, म्हणून हे मात्रा वृत्त आहे. प्रत्येक चरणाचे 2 भाग पडतात. पहिल्या चरणात 9 मात्रा व दुसऱ्यात 10 मात्रा असतात. दिंडी या मात्रा वृत्ताचे उदाहरण पाहूया. घोष होता ज्ञानबा तुकाराम, रावळाची ही वाट सुखाराम, करी भक्ती चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला. यामधील चरणाच्या पहिल्या भागात 9 मात्रा आहेत व दुसऱ्या भागामध्ये 10 मात्रा आहेत, म्हणून मात्रांची संख्या 9 अधिक 10 बरोबर 19 एवढी आहे. मात्रा वृत्ताचा दुसरा प्रकार आर्या. संस्कृतमध्ये याला गीती म्हणतात. आर्या हे अर्धसम मात्रा वृत्त आहे. यात चरणाचे 2 भाग पडतात. पूर्वार्ध 12 मात्राचा व उत्तरार्ध 18 मात्रांचा. आर्येचे 4 चरण मानतात. त्यातील पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रत्येकी 12 मात्रा असून दुसऱ्या व चौथ्या चरणात 18 मात्रा असतात. आर्या या मात्रा वृत्ताचे उदाहरण पाहूया. सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची,
किंवा आर्या मयूरपंथाची। यामध्ये पहिल्या भागात 12 मात्रा आहेत व दुसऱ्या भागामध्ये 18 मात्रा आहेत। एकूण मात्रांची संख्या 12 अधिक 18 म्हणजेच 30 एवढी आहे। आता आपण मात्रा वृत्ताचा तिसरा प्रकार पाहूया। तिसरा प्रकार आहे बालानंद। याच्या प्रत्येक चरणात 8 व 6 असे मात्रांचे 2 गट असतात। आनंदी आनंदगडे या कवितेवरून याला बालानंद असे नाव पडले आहे। या वृत्ताला अचलगती असेही म्हणतात। बालानंद या वृत्ताचे उदाहरण पाहूया। आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे। यामधील पहिल्या भागात 8 मात्रा आहेत तर दुसऱ्या भागामध्ये 6 मात्रा आहेत। या मात्रा वृत्ताच्या एकूण मात्रा 8 अधिक 6 बरोबर 14 एवढ्या आहेत। पहिल्या भागात 8 मात्रांचा गट पडतो। 8 मात्रांचा गट म्हणजेच पद्म, म्हणून या भागाला प हे नाव दिले आहे। तर दुसऱ्या भागामध्ये 6 मात्रा आहेत, त्यामुळे 6 मात्रांचे चिन्ह दिलेले आहे। मात्रा वृत्ताचा चौथा प्रकार म्हणजे फटका। यात चरणाचे 8 8 8 6 असे मात्रांचे 4 गट पडतात। लोकांनी जगात कसे वागावे हे सांगण्यासाठी आनंद फंदी या कवीने जे उपदेशाचे फटके मारले त्यावरून या वृत्ताला फटका हे नाव पडले। या वृत्ताला हरिभगिनी असेही म्हणतात। आता आपण फटका या मात्रा वृत्ताचे उदाहरण पाहूया। बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको। यामध्ये चरणाचे 8 8 मात्रांचे 3 गट पडतात व 6 मात्रा शिल्लक राहतात। प्रत्येक गटाला प प प हे नाव दिले आहे व 6 मात्रा शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी 6 मात्रांचे चिन्ह दिले आहे। याच्या एकूण मात्रा 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 6 एकूण 30 मात्रा। आता आपण पाहूया मात्रा वृत्ताचा 5वा प्रकार जीवन लहरी। जीवन लहरी हे भृंगावर्तनी समजाती मात्रा वृत्त आहे। याच्या प्रत्येक चरणात 12 मात्रा असून 6 6 मात्रांचे 2 गट पडतात। कुसुमाग्रजांनी केलेल्या पद्य रचनेवरून याला जीवन लहरी हे नाव मिळाले। आता आपण जीवन लहरी या मात्रा वृत्ताचे उदाहरण पाहूया। नगरातील सदनांतुनी लखलखते लाख दिवे, क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे। या ठिकाणी 6 6 चे 2 गट पडतात, म्हणून मात्रा संख्या 6 अधिक 6 बरोबर 12 मात्रा।